नमस्कार. उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, त्यामुळे थंड गोष्टी खाण्याची तर काहीतरी मजाच वेगळी असते. त्यामुळे म्हटलं काहीतरी थंड असं आपण घरीच बनवूया. त्यासाठी मी अमेरिकन ड्रायफ्रूट हे आईस्क्रीम बनवायला घेतलं. आता आईस्क्रीम बनवण्यासाठी आपल्याला पहिले क्रीम व्हिप्ड करायची आहे. त्याच्यामुळे त्याची पहिले मी अरेंजमेंट जी आहे ती करून घेतली. एक कढई घेतली, त्यामध्ये आईस क्यूब टाकले आणि एक काचेचं जे भांडं होतं ते त्यामध्ये ठेवून दिलं. त्यानंतर मी 1 कप जे आहे हे व्हिप्ड क्रीम घेतलं आणि ते त्या बाउलमध्ये टाकलं आणि त्याला चांगलं जे आहे हे फेटून घेतलं. आता तुम्ही ते आपलं जे नॉर्मल फेटण्याचं जे असतं त्याच्यानेही केलं तरी चालेल. म्हणजे हँड ब्लेंडिंग जी आहे ती केली तरी चालेल आणि असं बीटर जर तुमच्याकडे असेल तर त्याचा वापर करून केलं तरी चालेल. आता कन्सिस्टन्सी जी आहे ही थोड्यापैकी थिकच असायला हवी. तर अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी असायला हवी आपल्या क्रीमची. अशा पद्धतीने त्याला व्यवस्थित व्हिप्ड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग व्यवस्थित ते जे आहे नीडल्स ते साफ करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने आपलं क्रीम जे आहे हे व्हिप करून घ्यायचं. त्यानंतर आता ह्या व्हिप क्रीममध्ये आपल्याला कंडेन्स मिल्क ॲड करायचं आहे. तर मी 1 कपला थोडं कमी म्हणजे 3/4 कप जे आहे आपल्याला कंडेन्स मिल्क याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि हे हळू-हळू म्हणजे कट अँड फोल्ड ह्या पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे. आपण जसं ब्लेंड करतो त्याला जसं आपण एकदम फेटतो तसं फेटायचं नाहीये. हळूच आपल्याला त्याला व्यवस्थित कट अँड फोल्ड अशी जी मेथड असते त्या मेथडने व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्यानुसार त्याला हळू जे आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे जे आहे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स झालं की मग आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला जे पण हवं असेल ॲड करायचं असेल आपल्याला याच्यामध्ये ते सगळं आपण याच्यामध्ये टॉपिंग म्हणून ॲड करू शकतो. आता मी अमेरिकन ड्रायफ्रूट हे आईस्क्रीम बनवते म्हणून मी याच्यामध्ये चोको चिप्स ॲड करते आणि काही फ्रूट जेली जी असते ती ॲड करते आणि हे सुद्धा आपल्याला कट अँड फोल्ड मेथडनेच व्यवस्थित ॲड करून घ्यायचं आहे. आता हे जे आहे हे व्यवस्थित मिक्स करून झालं की याला आपल्याला रेफ्रिजरेट करायचं आहे. आता यामध्ये कंडेन्स मिल्क टाकलं आहे त्याच्यामुळे आपल्याला वेगळी यामध्ये साखर ॲड करायची गरज नाहीये. आता तुम्ही जास्त गोड खात असणार तर तुम्ही इथे कंडेन्स मिल्क 3/4 कपच्या ऐवजी 1 कप पूर्ण सुद्धा टाकू शकता. आता हे जे मिश्रण आहे व्यवस्थित मिक्स करून झालंय तर मी एका कंटेनरमध्ये हे जे मिश्रण आहे हे व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये सेट व्हायला टाकते आहे. व्यवस्थित टॅप करून घ्यायचं. मिश्रण व्यवस्थित वरचा लेयर जो आहे हा स्प्रेड झाला पाहिजे. त्यानंतर मी त्याला जे आपलं क्लीन रॅप असतं ते लावून घेतलं आहे. म्हणजे जे पण काही क्रिस्टल्स तयार होतील तर हे आईस्क्रीममध्ये जाणार नाही आणि हे व्यवस्थित पॅक करून मी याला फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं. सकाळी बनवलं होतं हे मी आणि संध्याकाळी म्हणजे 6-7 तासानंतर हे जे आहे हे व्यवस्थित सेट झालं होतं. फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे म्हणजे छान सेट होतं. 6 ते 7 तासामध्ये आपली जी आईस्क्रीम आहे ही छान पद्धतीने तयार होऊन जाते. बघ एकदम मऊ अशी आईस्क्रीम जी आहे ही आपली तयार झाली आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागते आहे. अशी ही आईस्क्रीम तुम्हालाही आवडली असेल तर नक्की घरी ट्राय करून बघा. खूप छान लागते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्या. बाय.